म्हणजे हे तुम्ही मी जे अगदी छातीटोकपणे सांगतो. तुम्ही जे बोलताय आता त्याच्यावरून असं वाटतं की दादांची जी गुलाबी कॅम्पेन आहे ते तुम्हाला आवडलेलं दिसतंय. ठीक आहे ना, आपल्या आपल्या परीने प्रचार होतोय ना. हं. काय अजितदादा आमच्या टीमचेच हे आहेत, काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये? ठीक आहे, काही कार्यकर्त्यांना काही वाटत असतं, माझ्या कार्यकर्त्यांना वाटतं, त्यांच्या वाटतं. शेवटी भूमिका काय आहे? लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकणे सगळ्यात मोठं जे काय आमची जी काय भूमिका आहे ती भूमिका ही आहे. आणि मी मगाशीच सांगितलं की लाडक्या बहिणींना ह्याचं श्रेय जातं. आम्ही कोण आहोत? शेवटी हे पैसे जनतेचे आहेत, ते जनतेच्या कामाला पैसे आले पाहिजे. आतापर्यंत ते येत नव्हते. आतापर्यंत माझं काय, आता हे सरकार माझं नाही तुमचं काय, जनतेचं काय, हे विचारणारे आम्ही लोक आहोत. आणि त्यामुळे साहजिक आहे विरोधकांना धास्ती झालेली आहे. लेक लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी. हा बहीण लाडकी, लेक लाडकी, हा लेक लाडकी पण केले आम्ही. एक आता तुम्ही बोललात की कार्यकर्त्यांना वाटतं, तुमचे कार्यकर्ते तर म्हणजे तुमचे मंत्री सारखे बोलतात की दादांच्या राष्ट्रवादीवर बसलं की आम्हाला उलट्या होतात. आता तुम्ही कार्यकर्त्यांचं बोललं म्हणून मी तुम्हाला हे सांगतो, तुमचे कार्यकर्ते एवढेही बोलतात त्यांच्या पक्षाबद्दल. बघा, त्यांनाही मी सांगितलं, आमच्या मंत्री महोदयाने सांगितलं की आपण महायुतीमध्ये आहोत, आपण महायुतीमध्ये बेबनाव होईल असं कुठलंही वक्तव्य करता कामा नये. ठीक आहे, कधी कधी काही गोष्टी प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव येत असतो, त्यातून काही वक्तव्य होत असतात. परंतु आपल्याला मी सांगतो, आमची महायुती जी आहे ही महायुतीमध्ये काही गोष्टी कधी कधी भांड्याला भांडं लागतं, घरात कुटुंबात देखील काही गोष्टींच्यामध्ये मतभेद होतात. परंतु आमचं असं स्वतः किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी आमच्या महायुतीमध्ये किंवा अशा काही प्रकारचे बेबनाव होतील असं होणार नाही. आणि महायुती अबाधित आहे, महायुती चांगलं काम करते आहे. काही छोट्या मोठ्या कुरबुरी आहेत त्या मिटून जातील. आम्ही ऐकलं की दादांनी तुमच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे या सगळ्या प्रकरणात. कशाबद्दल? या सगळ्या प्रकरणात नाही, काही चर्चा नाही माझी त्यांची. आता 2-3 दिवस ते दौऱ्यावर होते. काल तर ते कॅबिनेट मला वाटतं कालच का परवा झाली, त्यावेळेस ते नव्हते. त्यामुळे काय असे काही दादा असं म्हणाले की नकळत झालेली चूक होती, त्यावर एवढा हंगामा करायची गरज नाही झालं. मी कुठे काय बोललोय? हा प्रमुख माणूस कुठे काय बोललाय? मी तर तुम्हाला माझी भूमिका तुमच्या समोर मांडली ना.